फॅमिली, कशा आहात सर्वजण? सोनाली आश्रमात सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आणि आता जस्ट मी स्कूलमधून घरी आले आणि आज आहे उमेशचा बड्डे, माझ्या मिस्टरांचा. तर आज बड्डेचं बघू, एक तर बाहेर जेवायचं प्लॅन करू, नाही तर मग घरी काहीतरी करू. तर चला मग जे काही दिवसभरात आज करणार आम्ही तर ते तुमच्याशी शेअर करेल. चला मग बोलते तुमच्याशी. आणि आजच्या माझ्या साडीचा लुक तुम्हाला मी पहिल्यांदा तर दाखवते कसं आहे. तर आज दिवसभरामध्ये काय काय आम्ही करू, बड्डेचं सरप्राईज प्लॅन आहे. त्यांना अजून काही माहिती नाही आम्ही काय करणार. तर चला मग आज ते सर्व काही करणार आणि तुमच्याशी पण शेअर करेल काय काय करू आम्ही ते. चला मग बोलते तुमच्याशी थोड्या वेळात. बाबा आणि त्यांना तर जेवायला देऊन दिलं मी. आता म्हटलं चला पटापट कपडे पण इकडे मशीनला लावून देते. आणि बरेचसे कपडे पण होते दिशू आल्यानंतर, मग तिचे पण बाकीचे कपडे वॉशिंग मशीनमध्ये टाकून देते. म्हटलं वॉश करून ठेवून देऊ बाकीचे कपडे. तर ते पण टाकते मग पटापट, बाकीचं काय काय आवरेल. आणि केक पण घ्यायला जायचं आहे, खूप कामं बाकी आहे. तर चला मग पटापट करे तयारी आणि जे जे करे ते तुमच्याशी शेअर करेल. कशी कशी अशी अशी करते, अशी करते तुला. तू रडला, थांब तिला मारते. अशी करते. बरं चल आता गंगन करू हा आपण. चल चल पिलू. कामाने मी आवरून झाले, भांडे झाले, किचन ओटा आवरून झाला, मशीनला कपडे लावले गेले आणि बाकीच्या सर्व गोष्टी झाल्या. आणि पटकन आजूला आता झोपून घेते, केक पण आणायला जायचंय. चला तर मग नंतर बोलते तुमच्याशी. सर्व क्लीन करून घेतलं आणि सर्व आवरून झालं. मला आवरून घेते आणि म्हटलं मग कसं आपल्याला बाहेर पण मग जायचं आहे मला. केकची ऑर्डर पण दिली मी, तर केक पण तो घेऊन यायचा आहे. प्लस हॉटेलमध्ये पण बघू आता, विचार चालू आहे की बाहेरच जेवायला जाऊ. तर चला मग आता काय काय मी प्लॅन करते ना, ते तुम्हाला ब्लॉगमध्ये पुढे दिसेलच. आणि काय सरप्राईज द्यायचं ते पण तुम्हाला सांगते. चला तर मग नंतर बोलतो तुमच्याशी. तर मस्त चहा वगैरे घेतो आणि मग मार्केटमध्ये मी जाणार. आणि जशी जशी काय काय तयारी करायची तुमच्याशी शेअर करेन. चला मग.
चल पटकन. थांबा. कोणतं कसं घ्यायचं असं? कोणतं? एक तर आमचा घेतला गेला. टोपी टोपी आहे ना घरी. उसकी माँ की आज्ञा है कि वो आपके साथ मत कहा जाए। यदि उसने पूछा क्यों, यदि उसने आने से इनकार किया तो तो न क्यों पूछेगा, इनकार करेगा। वसुदेव भैया को जहरीले सांपों से भरे हुए अंधे कुएं के ऊपर टांग दिया तो उस पतिव्रता स्त्री को विवश होकर कंस के सामने कबूल करना ही पड़ा कि कृष्ण उनकी 8वीं संतान है, जिसकी उस हत्यारे को आज तक तलाश है। तभी मजबूर होकर देव की भाभी ने मुझे आज्ञा दी कि मेरे पुत्र को गोकुल से ले आओ और कंस के हवाले कर दो। उसी प्रकार झाली तयारी मस्त छान. आता पटकन रेडी होतो आम्ही. रेडी झाल्यावर मग बोलते तुमच्याशी. पाहू शकता असं लॉंग ड्रेस घातलेला आहे आणि सिम्पल मेकअप केलं. काजळ आणि थोडी लाईट लिपस्टिक लावलेली आहे आणि हे इयरिंग्स छान सिम्पल असा लुक आहे माझा. आणि आद्विकचा असा लुक आहे. आद्विक हाय हाय कर. तर चला मग ताट वगैरे करते मग बोलते तुझ्याशी. आता मी देवाची पण पूजा करते. देवा अगरबत्ती लावून घेते आणि मग चला आता उमेदची वाट बघतोय आम्ही. आता बड्डे उमेदची वाट बघतोय कधी येतील आणि सर्व डेकोरेशनची तयारी पण झाली पाहू शकता. सर्व तयारी वगैरे झाली आणि बसले वाट बघत. आणि बाहेर जेवायला जाणार आहे म्हणून घरी आज या इकडे घरी काहीच बनवलं नाही आम्ही. तर चला मग त्यांना सरप्राईज आहे. केक वगैरे हे त्यांना माहिती नव्हतं. आता बघू ते आल्यावर. चला मग थोड्या वेळात आता केक वगैरे कट करून मग बाहेर जाऊ जेवायला. आणि आम्ही सर्व रेडी होऊन बसलो आहोत इथे. आणि चला मग आता भेटू नंतर थोड्या वेळाने.
थोडंसं लागलं. तू आता नको लागू असं ना. तर तू पण वाळून घे. मग बोल. जा बरं. पार्टी हो दे, पार्टी छान दे इसलिए. काय पडलं दिसलं? ओढ ना ना आता, तुम्ही. ओढ. तुम्ही हा त्याला प्रधान तिकडे जा. चल अजून तुझी चला केक फिर हम बर्थडे को घ्या सर थोडी पुढे घ्या. हा तिकडेच मी पाहिलं होतं. जस्ट आता चालू इथे हॉटेलच्या बाहेर आता चाललोय आम्ही मध्ये आत जेवायला. चला मग केक कटिंग वगैरे करू आणि मग जेवतो. गार्डन किधर है? बस तर बघा इकडे. इकडे बघा केक काढता. असं ठीक सगळं व्ह्यू काढणार. शूटिंग चालू आहे. रहे साथ जब तक ये बंधन न टूटे. ये रातें ये मौसम नदी का किनारा ये चंचल हवा खाल्ला का केक फिनिश झाला.
नको थोडे रेन येत होतो 5 मिनिट. गाईज बस बस बाय. केक कटिंग झाले. आता आम्ही जेवायला बसले मस्त छान आणि खूप टेस्टी जेवण आहे आणि मस्त सर्वांना आवडलं. बाबांना, दिशूला, आदूला, मला पण खूप आवडलं. छान टेस्ट होती जेवणाची. चला मग आम्ही आता जेवण करतो, मग बोलते तुमच्याशी. आता मस्त आम्ही बर्थडे सेलिब्रेशन केलं, केक कटिंग, जेवण केलं आणि आता थोडंसं गेम वगैरे खेळणार आहे उमेश आणि थोडं मला पण थोडी मी करणार आहे प्रॅक्टिस वगैरे थोडंसं आणि मस्त कोल्ड कॉफी पण घेतो आहे आणि चला एन्जॉय करतो आम्ही आणि मग घरी जातो. आणि हा पूर्ण बर्थडे सेलिब्रेशन कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. घरी चाललो सेलिब्रेशन, चलो फिर घर पर चलते. आणि आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.